आपण मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी थोडं तूप घालून घेते. आता यामध्ये आपण किसलेलं जे खोबरं आहे ते घालून घेऊया. 1 कप मी किसलेलं खोबरं घेतलंय, ओलं खोबरं. आता याला थोडा वेळ परतून घेऊया आपण. 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. मध्ये मी 1/4 कप गूळ घालून घेते. व्यवस्थित विरघळलेलं आहे. हे खोबरं आणि गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण गूळ कमी वापरले कारण आपण ह्यामध्ये गुलकंद ॲड करणार आहोत. या सारणामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण गुलाबाचे गुलकंद घालून मोदक बनवते, त्यामुळे थोडा याला गुलाबी कलर पण सारणाला आला पाहिजे. त्यामुळे मी रोज सिरप घालून घेते. हे सारण आपण थोडं आता सुकवून घेऊ. थोडं गॅस मी फास्ट करते आणि हे आपण सारण सुकवून घेऊया. थोडं ड्राय करूया व्यवस्थित. सारण आपलं व्यवस्थित सुकलेलं पण आहे छान आणि त्याला थोडं हलका असा कलरही आलेला आहे. आता मी हे बंद करते आणि आपण उकडीची तयारी करूया. इथे गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे. आता टोपामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेते. त्यात थोडं तूप घालून घेते. त्यात हलकं मीठ घालून घेऊया. आता या पाण्याला आपण उकड काढून घेऊया. पाणी उकडलं गेलेलं आहे. यामध्ये आता मी थोडं रोज सिरप घालून घेते. थोडे यामध्ये मी गुलाब पाणी घालते. आता 1 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये मिक्स करूया आणि व्यवस्थित ह्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. गॅस बंद करून घेऊया. आता हे उकळ काढलेलं पीठ आहे, त्यात आपण एका ताटात काढून घेऊया. मोठ्या पीठ गरम असतानाच आपण थोडं हाताला पाणी लावून घेऊ आणि हे व्यवस्थित पीठ मळून घेऊया. पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता थोडं आपण तूप लावून घेणार आहोत. तर इथे मी आता एका पिठाचा गोळा घेऊन आपण त्याला लाटून घेणार आहोत पहिलं चपातीसारखं. थोडं याला पीठ लावून घेते. थोडी पातळ आपण चपातीसारखं लाटून घेऊया याला. तर आता आपण ह्या कटरच्या साहाय्याने याचे छोटे असे ह्या आकाराच्या पुऱ्या कट करून घेऊया. 4 घेऊया आपण करून. आता या पुऱ्या आपण अशा व्यवस्थित अशा एकावर एक जॉईंट होतील असं लावून घेऊया. आणि सारण जे आपण केलेलं आहे ते यामध्ये असं भरून घेऊ, जेणेकरून मोदक खाताना तो सगळीकडे आपल्याला सारण व्यवस्थित लागेल. आता हे आपण एका साईडने त्याला पूर्ण असं बंद करून घेऊया. व आता आपण एका साईडने त्याला छान व्यवस्थित असं फोल्ड करत जाऊया. छान असं आपण गुलाबाचा आकार बनवून घेतलेला आहे. छान असे आपले मोदक गुलाबाच्या आकाराचे तयार झालेले आहेत. आता हे आपण उकळायला ठेवूया. तर त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी ठेवलं, ते गरम झालं आणि इथे जाळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी हळदीचं पान घेतलेलं आहे. तर त्या हळदीच्या पानावर आपण एक एक मोदक ठेवूया. तर आता यांना 20 मिनिटं आपण छान उकड काढून घेऊया. छान आपले मोदक व्यवस्थित स्टीम झालेले आहेत.
नमस्कार. आपल्या लाडक्या बाप्पासाठी इथे मोदक रेडी आहेत. आता आपण ह्याच्यावरती एक तुपाची धार सोडून घेऊया. आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया. तर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आपण उकडीचे, गुलकंदाचे आणि गुलाबाच्या आकाराचे मोदक बनवलेले आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.